चैत्राली लिखित कथा. असं दीपाजी पाहू नका. इतकं तर आता मी चांगलंच ओळखतो तुम्हाला की तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखायला. तो हसत बोलतो व आत जातो. ती येणार तोच नजरेने थांबा म्हणून सांगतो. तशी ती दारात थांबते. तो हातात मग गहू असलेला माप घेऊन तो दारात ठेवतो. रणवीरजी, हे काय करताय? अहो, आपलं आधीच लग्न झालंय आणि मी ऑलरेडी घरात आली आहे. ती जरा लाजतच बोलते. हो, पण आज या खोलीत तुम्ही 7 वर्षांनी पदार्पण करत आहात, त्यामुळे स्वागत तर व्हायलाच पाहिजे ना असं वहिनी. मागून आलेला राजवीर हसत बोलतो. सोबत सर्वच जण असतात, अगदी तात्याही. तिला या कारणामुळे अजून लाजायला येतं. पोरी, ओलांडमाप. तात्या तिच्याजवळ येत बोलतात. अगं, ही खोलीही गेली 7 वर्ष तुम्हा दोघांची आतुरतेने वाट पाहत आहे. हो ना ताई, तुम्ही नव्हता तर या खोलीत भाऊजी एक दिवस सुद्धा राहिले नाहीत. स्वतः आणि दुसऱ्याला कुणाला जाऊ दिलं नाही. अगदी साफसफाई काल करून घेतली, तेही फक्त खालची फरशी झाडून पुसून घ्यायला सांगितली. राजश्री वहिनी हसत बोलली. हो, कारण भाऊचं म्हणणं होतं की खोली ही तशीच राहिली पाहिजे जशी दीपा वहिनी सोडून गेल्या होत्या. त्या आल्यानंतर कधीच त्यांना असं वाटू नये की 7 वर्षात खूप काही बदललं आहे. राजवीर हसत बोलतो. ओ सो स्वीट काका. बायकोवर प्रेम कसं करावं ना हे तुझ्याकडून शिकावं. श्री हसत बोलतो. त्याला रणवीर आपला काका हे याचा गर्व त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. चला दीपाजी, वेळ खूप कमी आहे. आज पार्टीही आहे. तो हसत दीपाला बोलला तशी ती लाजतच नवी नवरी प्रमाणे माप ओलांडणार तशी दीपा पुढे येते. आई, असं नाही. तुला आधी नाव घ्यावं लागेल बाबाचं. लग्नात कसं घेतलं होतं तुझ्या, अगदी तसं. हट्ट करत केतकी बाबाला पाहत डोळा मारते. रणवीर गालात हसतो. त्यालाही तेच हवं होतं. त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकायचं होतं. अगं पण चिव, ती काही बोलणार तोच. नाही हताई, चिव बरोबर बोलत आहे. एक छान उखाणा घेऊनच टाका. आता राजश्री वहिनी सुद्धा केतकीच्या गटात सामील होते. तसं हळूहळू सगळेच तिला आग्रह करायला लागतात. दीपाजी, सगळे म्हणतात तर घ्या ना. रणवीर बोलतो तसं दोघांची नजरानजर होते. ती डोळ्यानेच तिला नाही म्हणून डोळे मोठे करत बोलते, पण तोही कुठे ऐकणार होता. तो तिला नजरेनच घ्या ना म्हणून काकुळतीची विनंती करतो. बरं चिव, आता तू म्हणतेच आहे तर घेते एक. शेवटी तिला आपल्या रणवीरजींसमोर हार मानावीच लागते आणि ती बोलते. ओ रिअली आई? मी म्हणते म्हणून की बाबा मगाचपासून नजरेने तुला विनंती करतोय म्हणून? चिव सगळ्यांना डोळा मारत हसत म्हणते. चिव, तू पण ना? रणवीर बोलतो, पण यावेळी रणवीरला लाजायला येतं, कारण त्यांची चोरी उघडकीस जी आणली होती चिवने. जर तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज. जर तरी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज. रणवीरजींचं नाव घेऊन इतक्या वर्षानंतर परत एकदा गृहप्रवेश करते आज. पटकन सुचलेला ती उखाणा घेऊन मोकळी होते, पण तिच्या तोंडी इतक्या वर्षांनी आपलं नाव ऐकून रणवीरच्या पोटात मात्र गुदगुल्या होतात. तिच्या रूममध्ये फायनली गोड स्वरूपात गृहप्रवेश होतो. तसे बाकीचे त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून खाली निघून जातात. ती खोलीत येऊन प्रत्येक वस्तू हातात घेऊन न्याहाळत होती. 7 वर्षापूर्वी तिने खूप छान प्रकारे आपला संसार कौतुकाने फुलवला होता. तो आता ही तसाच आहे हे पाहून नकळत तिचे डोळे पाणावले होते. रणवीरजींचं आपल्यावर अजूनही तेवढंच प्रेम आहे हे पाहून तिच्या मनातला मोर थुई नाचत होता. दीपाजी, ती हातात आपली फ्रेम, तीच फ्रेम जी सकाळी रणवीर पाहत होता. न्याहाळत असलेली पाहून रणवीरने हळूच हाक मारली. ती अजूनही जुन्या आठवणीत रमलेली होती, त्यामुळे नुसता हुंकार भरते. तुम्ही काहीच बदलल्या नाहीत. आधी दिसत होता त्यापेक्षाही यावेळी. तो बोलता बोलता थांबतो. यावेळी काय? ती हातातली फ्रेम परत जागी ठेवून बोलते. तिला माहित होतं रणवीर जास्त व्यक्त होत नाही, पण तिला यावेळी ऐकायचं होतं. तिची प्रशंसा याने केलेली तिला ऐकायची होती. त्याच्यासाठी कान गेले 7 वर्ष ऐकायला
आतुरतेने वाट पाहत होते. काही नाही, तो लाजूने बोलतो. तुम्ही फ्रेश व्हा, मग आपण खाली जेवायला जाऊ. सगळे आपली वाट पाहत आहेत. तो परत आज अव्यक्तच राहतो, नेहमीप्रमाणे. आलेच, म्हणत ती बाथरूममध्ये जाते. वॉश घ्यायला तर तोही खाली निघून येतो. काय मग रामू काका, तुमची दीपा काय म्हणाली? रणवीर केतकी जवळ बसताच केतकी भुवया उडवत बोलली. काही नाही. आणि तुला काय ग करायचं आहे दलबदलू कुठची? तो तिला पाठीत हलके मारत बोलला. केतकी, पैलवान, काय उगाच बडबड करत बसला आहात? तात्या मोठ्याने बोलले. रणवीर, पाहुणे आत्ता येतील. जेवायला सुरुवात करा. दीपाबरोबर आम्ही बसतो जेवायला, तात्या बोलले आणि रणवीरजींनी आपली मान गुबुगुबू हलवली व गुपचूप जेवायला लागला. मनात खूप होतं तिच्याबरोबर जेवायचं, पण बापासमोर बोलणार कोण? खट्टू मनाने तो हळूहळू जेवायला लागला. बाबा, तात्यांनी कामं आहेत अजून म्हणून सांगितले आहे. ताटातला पापड तोंडाने तोडत चिव मध्येच पचकली. असा जर कासवासारखा जेवलास ना तर रात्रीची पार्टी उद्या रात्री ढकलावी लागेल. चिव चिडवत बोलते तसं तो तिला दातोट खाऊन बघायला लागतो. सगळे गालात हसत असतात. तिच्यावर का डाफरतोय? पोर बरोबर तर म्हणत आहे. पैलवान उरका लवकर. तात्या आता त्याला डाफरतात. तेवढं दीपक खाली येते. ती येत असतानाच तो तिला आपल्या शेजारच्या खुर्चीवर बस म्हणून डोळ्यांनी सांगतो. ती मात्र लाजून परत लाल व्हायला लागते. श्रीबाई, तुला असं नाही वाटत आपल्या दीपाईचं आणि बाबांचं कालच लग्न झालं असावं? बघ ना कसा नजरेचा खेळ चालू आहे दोघांचा. शिव आपला कोपरा मारत श्रीला बोलते. तू अजून कोणाच्या प्रेमात नाही ना, त्यामुळे तुला कळत नाही की त्यांचं किती प्रेम आहे ते. तोही दोघांच्या त्या नजर खेळाकडे हसत पाहत म्हणतो. अच्छा, म्हणजे तुला त्याचा जास्त अनुभव आहे का? ती आता त्याच्याकडे पाहत बोलते. भाई, तू तर असा बोलत आहेस की तूही या अनुभवातून नुकताच गेला आहे किंवा जात आहे. ती इकडे तशी बोलते आणि श्रीच्या गालावर लाली चढते. हे सी सी, ती एकदम ओरडते. श्रीभाई, तुझेही गाल आईसारखे लाल टोमॅटो प्रमाणे लाल लाल झालेत. ती ओरडते तशी तो पटकन तिच्या तोंडावर हात ठेवतो. पण तिचं बोलणं इतकं मोठं होतं की सगळ्यांनाच ऐकायला गेलं. जसं सगळे तिच्याकडे पाहायला लागले. तुला ना मारच कमी पडला आहे, श्री दात खात हळूच तिच्या कानात बोलतो आणि काही झालंच नाही असं दाखवत तिच्या तोंडावरचा हात काढून खाली मान घालून जेवायला लागतो. केतू, अगं किती बडबड करतेस? तुला याआधीही सांगितलं होतं ना की जेवताना जास्त बोलू नये. ताटातलं बघ, काहीच संपलं नाही अजून. दीपा तिला थोडं रागवत बोलते. मग केतकीही काही न बोलता खाली मान घालून जेवायला लागते. केतन तिला ओरडणी बसली म्हणून गालात हसत तोही मान खाली घालत जेवायला लागतो. सगळ्यांचे जेवण होताच रणवीर व राजवीर रात्रीच्या नियोजनाची तयारी कुठपर्यंत आली आहे ते बघायला जातात, तर राजश्री व दीपा गप्पा मारत किचन मधलं आवरायला लागतात. श्री, केतन व चिवची नेहमीप्रमाणे घरात मस्ती सुरू झाली होती, तर तात्या वामकुक्षीसाठी झोपायला निघून जातात. संध्याकाळपासूनच हळूहळू पाहुणे व गावकरी यायला सुरुवात होते. एक एक करून तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. तात्या आज मस्त सफारी घालून दाढी करून अगदी टवटवीत होऊन खुर्चीत बसले होते आणि हसून सगळ्या गावकऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. खूप सुंदर दिसत आहात तुम्ही आज दीपा. फायनली रणवीर आज व्यक्त झालाच. कारण आज दीपा खरंच भारी दिसत होती. पोपटी रंगाची साडी आणि त्याला लाल रंगाचा बॉर्डर असलेली साडी तिने नेसली होती. गोऱ्या रंगाला तो रंग खुलून दिसत होता. केसाचा आंबाडा करून त्यावर गजरा घातला होता. डोळ्यांना काजळ, भुवया कोरलेल्या, चंद्रकोर टिकली, नाकात मोराच्या आकाराची नथ, ओठाला गडद रंगाची लिपस्टिक, कानात मोठे मोठे झुमके, गळ्यात ठुशी आणि मोठं मंगळसूत्र. भांगेत
दंडाला बाजूबंद असा एकदम मराठी मुळा पेहराव केला होता तिने. आरशात ठुशी नीट करत ती त्याला म्हणते धन्यवाद आणि परत एक वार त्याच्याकडे पाहते. तुम्हीही बरे दिसत आहात. तो मग स्वतःला खालून वर पाहत म्हणतो, बरे? फक्त बरे? अहो दीपाजी, आजच्या कार्यक्रमाला तुमचा नवरा म्हणून शोभावा यासाठी मी खास धोतर नेसले आहे. वर पांढरी बंडीही घातली आहे. त्यात तर मला पाहून आज येणाऱ्या कॉलेजच्या मुलीही फ्लॅट होतील असं चिव म्हणत होती. तो आरशात स्वतःला तिच्या मागे उभा राहून न्याहाळत बोलतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहित होतं की मी आज काय नेसणार आहे ते? ती त्याच्याकडे बघत आपल्या कमरेवर हात ठेवत बोलते. तसा तो थोडा मागे कलमडतो. हा म्हणजे ते, तो उगाच इकडे तिकडे पाहत बोलतो. स्वतःच्याच हाताने पायावर धोंडा पाडून जो घेतला होता तोफेला समोर जाण्यासाठी. अगं म्हणजे महिन्याभरापूर्वीच मी व चिवने साडी व धोतरची खरेदी केली होती. तो हळूच आवाजात सर्व क्लिअर करतो. आई बाबा, तुमच्या प्रायव्हेट गप्पा मारायला अख्खं आयुष्य आहे. आज आपल्या तातांचा वाढदिवस आहे, तर तुमची परवानगी असेल तर तो साजरा करायचा का? त्याच वेळी मध्ये नेमकी चिवून टपकते आणि बाबाला डोळा मारत बोलते. रणवीरजी, ही फारच लवकर मोठी नाही झाली का? आणि मला काय वाटते माहित आहे? दीपा बोलते. काय? रणवीर गालात हसत विचारतो. कारण आता माहित होतं की दीपा तिची खेचणार. का कोणास ठाऊक, ही अशी बोलते ना, मला वाटते हिला एखादा तरी बॉयफ्रेंड असावा. तुम्हाला काय वाटते? दीपा त्याला एक डोळा मारत म्हणते. एखादा काय एखादा? बॉयफ्रेंड हा एक आणि एकच असतो. तिच्या वाक्यावर चिव मनातून चावळते. आणि माझ्या बॉयफ्रेंडची शोध मोहीम आपण नंतर करूयात. आधी तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खाली चला. ती थोडंसं तिरकसपणे बोलून आपल्या आईचा हात पकडून ओढतच खाली नेते. रणवीर मात्र गालात हसत खाली येतो. अरे गायकवाड, तू तर माझ्या आधी म्हातारा झालास की. एक मास्क घातलेली साडीतील तात्यांच्याच वयाची एक स्त्री येऊन तात्यांना बोलते. सोबत एक तरुण मुलगाही होता. त्यानेही मास्क घातला होता. सगळे आवाजाच्या दिशेने पाहत होते. तात्यांना कुणी आतापर्यंत गायकवाड म्हणून हाक मारली नव्हती गेल्या 30-35 वर्षात. त्यामुळे सर्वच गोंधळून त्या बाईकडे पाहत होते. उत्सुकताही होती, सगळ्यांमध्ये वाढली होती. तात्याही धडपडत तिच्या समोर गेले आणि तिचं नीट निरीक्षण करायला लागले. सोबत घरचेही त्या तिघांना रिंगण करून उभे होतेच. तो तरुण मुलगा गालात हसत होता. अच्छा, तर हा तुझा आजी बॉयफ्रेंड आहे तर? तो तरुण मुलगा त्या बाईला हळूच कानात म्हणाला. बाकीच्यांकडे तो हसून दाखवून बोलत होता. मेल्या, बॉयफ्रेंड नाही माझा तो, मेल फ्रेंड. म्हटलं होतं ना सकाळी तुला. तो हा आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. ती बाई ही चेहऱ्यावर हसू आणत सगळ्यांना बघत त्याच्या कानात पुटपुटली. अगं आजी, आता हे आजोबा ते कोण आहेत? तो बोलतो तशी ती विचार करायला लागते. अगं म्हणजे ते बॉय आहेत ना, आणि तुझे फ्रेंडही. मग झाले की नाही बॉयफ्रेंड? तो मुलगा परत तसंच हळूच कानात कुचपुचतो. अय्या, तसं होय. त्या आजी आपल्या हसून मोठ्याने बोलतात. मला वाटलं की, त्या बोलल्या आणि सगळे त्यांच्याकडे बघून कुजबुजायला लागले. आजी हळू की, तो तिला रागवत म्हणतो. आणि तुला काय वाटले? तो हळूच कोपऱ्या मारत तिला बोलतो. मी तुला त्या अर्थाने बोललो म्हणून का? तो चिडवत होता. मेल्या मुडद्या, आता चिडवणं मला बास कर आणि समोर बघ. सगळे कसे आपल्याकडे खाऊकी गिळू नजरेनं पाहत आहेत. ती बाई जरा घाबरतच बोलली. हा, मग बघू दे की, आपण आहोतच सेलिब्रिटी. तो उगाच नसलेली कॉलर उडवत म्हणाला. एक मिनिट, खाऊकी गिळू म्हणजे ते आता आपल्याला खाणार आहेत? ते राक्षस आहेत का? आता दरदरून त्या मुलाला घाम फुटला होता. इंग्रजी माध्यम मध्ये शिक्षण झाल्याने हे मराठी म्हणी त्याला कळत नव्हतं जास्त. त्याचवेळी तात्या त्याला निरखून पाहत होते. त्याच्या मास्क मध्ये दडलेल्या डोळ्यांवर खोलवर पाहत होते. अरे मूर्खा, ते राक्षस नाही, माणसंच आहेत. ती आजी त्याला मारत म्हणते. तू सुलू ना? पण त्याचवेळी तात्या त्या बाईंसमोर उभे राहून ओरडतात. सुलोचना ठवरे, 10वी तुकडी, बरोबर? तात्या बोलतात तसं तो तरुण मुलगा नकारात मान हलवतो. नाही, पण आवाजावरून तर तीच वाटते मला. त्या तरुण मुलाचा नकार पाहून तात्या आपलं डोकं खाजवत बोलतात.
नाही, त्या तुम्ही जे म्हणालात ना आजोबा, त्या या नाही. या तर तो मुलगा बोलणार तोच ती बाई हात दाबते त्याचा. हो, मी तीच गायकवाड. तू बरोबर ओळखलंस. माझं माहेरचं नाव तेच आहे, सुलोचना ठवरे. त्या हसत आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढत बोलतात. दोघांची नजरानजर होते तसं दोघे एकमेकांना पाहण्यात गुंतून जातात. ए चला चला, आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला उशीर होत आहे. केतकी मध्येच येत बाकीच्या घरच्यांना बोलते आणि तेथून सर्वांना घेऊन निघून जाते. पण जाताना ऑल द बेस्ट तात्या हसत म्हणते आणि स्टेजवर जाते. ऍक्च्युली 2 दिवस आधीच तात्यांच्या खोलीत चिवला या सुलू ठवरे व तात्यांचा लहानपणीचा फोटो दिसलेला असतो. तिने याबाबत विचारले असता तात्यांनी ती त्यांची एकेकाळची खूप चांगली मैत्रीण असल्याची कबुली दिली होती. तात्यांना सरप्राईज करायचं, त्यांना पार्टीत बोलवून असं मनोमन ठरवून तिने पुढच्या 12 तासातच त्यांची माहिती काढली होती आणि त्यांना वाढदिवसासाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनीही ते हसत स्वीकारले होते. नमस्कार मंडळी. माईक हातात घेऊन आता केतकी बोलायला लागते. तसं सर्व मांडलेल्या खुर्चीवर पटापट बसून घेतात. तात्या व सुलूही शेजारी शेजारी बसतात. तो तरुण मुलगा मात्र शेजारच्याच मंडपाच्या बांबूला टेकून उभा होता आणि तिच्याकडे पाहत असतो, अगदी एकटक. त्याला एका नजरेत झालेलं प्रेम असं काहीसं झालं होतं. तशी केतकीही आज गोड दिसत होती. तिनेही आज खास साडी नेसली होती, बड्डे बॉयला आवडतं म्हणून, चॉकलेटी रंगाची. तर आज आपल्या तात्यांचा वाढदिवस म्हणून आपण ही पार्टी आयोजित केली. सगळे स्थिर सावध झाले आहेत हे पाहून ती पुढे बोलायला लागते. तात्या, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण केक कट करूयात आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. ती सर्वांवर नजर टाकत असताना एक नजरेवरती येऊन थांबते. ती नजरही तिलाच पाहत असते, त्यामुळे तिला ऑकवर्डनेस येतं. त्या नजरेला वाकडं दाखवत ती परत तात्याकडे नजर टाकते आणि हसत पुढे जाऊन तात्यांच्या हाताला धरून केकच्या टेबलाकडे येते. सोबत सुलू आणि घरचेही असतातच. कितना हसीन चेहरा था. तो तरुण मुलगा स्वतःमध्ये हरवून केतकीकडेच पाहत बोलतो. पण तेवढ्यात केकचं सॉंग सुरू होतं. तसा धाडकन तो वास्तवात येतो आणि स्वतःही टाळ्या वाजवायला लागतो. जरा जरा पाणी मिळेल का? थोड्या वेळाने बुफे पद्धतीने मांडलेल्या जेवणाच्या टेबलापाशी आलेला तो तरुण मुलगा केतकीला विचारतो. केतकी आपल्याच नादात एक कोल्ड्रिंक एका ग्लासात ओतत होती. येस शुअर म्हणत ती समोरच्या ग्लासात त्याला न पाहताच पाणी भरते व हातात देत मान वर करून बघते. समोर परत त्याच नजरेवाल्या मुलाला पाहून ती चिडते. पाठलाग करतोयस का माझा? आल्यापासून पाहत आहे. मला टक लावून पाहतोयस. ती ग्लास टेबलवर ठेवत त्याच्या जवळ जाऊन बोट दाखवत बोलते. हे बघ, मी गावातली मुलगी जरी असली ना तरी कराटे चॅम्पियन आहे. त्यामुळे अशा नजरांना कसं वटणीवर आणायचे ते मला चांगलंच कळतं. ती बोलतच होती की केतन व श्री तिथे येतात. चिव, काय झालं? केतन एकदा त्या मुलाकडे पाहतो आणि चिवला विचारतो. कुणी तुला त्रास देतोय का? आता श्रीही मध्ये बोलतो. तसं असेल तर मला सांग. मग मी सांगतो त्या मुलाला की आमच्या बहिणीवर नजर टाकायची काय किंमत असते. श्री नजर रोखतच त्या मुलाजवळ जात बोलतो. पण तो मुलगा बिलकुल घाबरला नव्हता. उलट तोही श्रीला नजर रोखूनच पाहत होता. भाई भाई रिलॅक्स, ती मध्ये पडत बोलते. थोडंसं श्रीला दूरही करते, कारण तिला माहित होतं की श्री व केतन तिच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहेत. असं काही नाही, तू समजतोय ते. तो परत तसं नाही वागणार. होणार आहे, ती त्या तरुण मुलाकडे पाहत बोलते. पण तो तरुण मुलगा काही न बोलता श्रीच्या हातात तोच मगासचा ग्लास हातात ठेवतो आणि ऐटीत निघूनही जातो. ते तिघे मात्र अवाक होऊन पाहत असतात. श्रीला टक्कर देणारा पहिलाच हा मुलगा होता. तो तरुण मुलगा जाताच श्रीने रागावर आवर घालण्यासाठी त्याच ग्लासातील पाणी आपल्या डोक्यावर ओतलं. भाई सोड, आज आपल्या तात्यांचा वाढदिवस आहे. रागाने पेटलेल्या श्रीला केतकी कसंबसं शांत करते व केतन आणि श्रीला घेऊन परत मंडपात येते. अगं चिव, कुठे राहिली होतीस? पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे ना? राजश्री वहिनी तिला येताना पाहताच
त्या तिच्या जवळ येत बोलतात, आणि श्री व केतनला काय झाले? ते एवढे का चिडलेत? सोबतच असणाऱ्या केतन व श्रीकडे लक्ष जाताच त्या जरा घाबरून बोलतात, कारण श्री सहसा गरम होत नसे. केतकीच्या बाबत तो मात्र हळवा होता, आणि तिच्या संदर्भातच काय असेल तर तो एवढा चिडायचा हे घरात नाही तर अख्खा पाडेगाव जाणत होता. तिकडे श्रीच्या मुठी आवळल्या गेल्या मग असा प्रसंग आठवून. काही नाही ग काकू, ते बस. ती बोलणारच होती की समोर तिला आई बाबा काळजीत तिच्याकडेच येताना दूरवर दिसले. तसं तिने श्री व केतनला कोपरा मारला. दोघांचंही एकाच वेळी त्यांच्याकडेच येणाऱ्या रणवीर व दीपाकडे लक्ष जाताच ते नॉर्मल मूडमध्ये आले. अगं आई, काही नाही झालं. श्री लगेच आपल्या आईच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ही तुझी पोरगी आहे ना, हिने आत्ताच रंगपंचमी सुरू केली. हे बघ कसं भिजवलं मला. तो स्वतःकडे पाहत बोलला. काय हे चिव, आजच्या दिवस तरी अशी मस्करी का केली? राजश्री वहिनी केतूला रागे भरत बोलते. आज राजश्री पहिल्यांदाच चिवला रागावली होती. नुकतेच आलेले दीपा व रणवीर त्यांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. का? आज काही खास आहे का वहिनी? रणवीर विचारतो. खास असं काही नाही, वहिनी सावरासावर करत म्हणते. पण आज ते पार्टी आहे ना, म्हणून आपलं म्हणाले. बोलताना स्वरात चढ उतार होत होता. शिवाय वहिनीने सगळ्यांना पाठही केली होती की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लपवायला. आत्या, तितक्यात एक मुलगी वहिनीच्या गळ्यात येऊन म्हणते. साधारण केतकीच्याच वयातील ती मुलगी होती. सोबत अजून एक मुलगी होती तिच्याच वयाची. सगळे त्यांच्याकडेच पाहत होते. अरे कोमल, केवढी मोठी झालीस? मिठीतून बाजूला करत त्या मुलीला आश्चर्याने पाहत राजश्री वहिनी बोलतात. कोमल ही त्यांच्या एकुलत्या एक भावाची मुलगी. हो ना, ओळखता सुद्धा नाही आली. दीपाही तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलते. दीपाही वहिनींच्या माहेरच्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होती. तिचं आता माहेरचं कुणी नसल्याने वहिनीच्या भावालाच ती आपला भाऊ मानायची, आणि तो भाऊही तेवढंच तिलाही मानायचा. अगदी ती जेलमध्ये असतानाही भेटायला यायचा महिन्यातून, तिची खाली खुशीली विचारायला. अरे दादा वहिनी नाही आले का? एकटीच आलीस का? रणवीरही तिला ओळखून विचारतो. नाही, दादावर वहिनीला नव्हतं जमणार यायला, म्हणूनच हिला पाठवलं. सोबत तिची मैत्रीण आकांक्षा, हिलाही पाठवलं त्यांनी. वहिनीसोबत असलेल्यास दुसऱ्या मुलीला बोट करत म्हणते. सर्व मग तात्यांजवळ जायला लागतात. केतन मात्र एकटा कोमलकडे पाहत असतो. मुंह तो बंद कर ले अपना बेटा. श्री हसून त्याचं तोंड बंद करत हसत सगळ्यांच्या मागे जातो. केतनही त्याने तसं केल्याने लाजतच पळत त्याच्या मागे जातो. काय मग, आवडली का? थोड्या वेळाने आकांक्षाकडे टक लावून पाहत असलेल्या राजश्री वहिनीला दीपा हळूच बोलते. पण तिच्या अशा बोलण्याने वहिनी मात्र गडबडते. आकांक्षाला थोडीच मी पाहत होते. राजश्री वहिनी गडबडून सत्य बोलून जाते तसं दीपाला हसायला येतं. अगं राजश्री, मी आकांक्षाबद्दल कुठे काय बोलले? मी तर गुलाबजामुन बद्दल बोलत आहे, जे केव्हाचे तू खायचा प्रयत्न करत आहेस. दीपा आता तिची फिरकी घेत ताटातल्या गुलाबजामुनकडे पाहत बोलते. तशी राजश्री भानावर येते आणि आपल्या बोलण्यावर ओशाळून जाते. अगं ए, कुठे चाललीस? ती तशीच चाललेली पाहून दीपा तिचा एक हात धरत बोलते. आधी मला सांग, ह्यासाठीच मगाशी चिवला रागवलीस ना, पाणी टाकलं म्हणून? दीपा तिच्या समोर उभी राहत बोलते तशी ती मान खाली घालून हो बोलते. नाही म्हणजे सॉरी, पण लगेच राजश्रीला आपली चूक समजते. मला रागवायला नको होतं ताई, सॉरी. ती परत कान पकडून बोलते. अरे, दीपा तिचे कानावरचे हात काढत बोलते. यात सॉरी बोलण्यासारखं काय आहे राजश्री? केतकी तुझी मुलगी आहेच की, तिला ओरडण्याचा हक्क तुझाही तितकाच आहे. उलट माझ्यापेक्षा जास्त आहे. मी तर फक्त तिला जन्म दिलाय, पण तू तर आज 17 वर्ष तिला सांभाळलं आहेस. मी देवकी असले तर तू तिची यशोदा मैया बनवून तिच्यावर चांगले संस्कार केलेस. तिला या बिकट संकटातून बाहेर काढण्यासाठी रणवीरजींनी जरी मदत केली असली तरी तू तिच्यावर आईच्या प्रेमाची या काळात उधळण करून पोरीला यातून बाहेर पडायची जिम्मेदारी तू अशीच पेलून नेलीस. मी खूप ऋणी आहे तुझी. माझ्यावर खूप उपकार आहेत तुझे.
दीपा दोन्ही हात जोडत बोलते. खूप भावूक झाली होती ती. ताई, अगं हे काय करतेय? राजश्री मात्र तिच्या अशा वागण्याने गोंधळून जाते. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. अगं दीपा ताई, तू जर माझी मोठी बहीण असशील तर नात्याने ती माझी मुलगीच लागणार ना. आणि मुलीसाठी काही केलं तर ते थोडीच उपकार होतात. उलट मला तर खुशी मिळते तिचं सगळं करण्यात. मलाही मुलगी असावी असं एकेकाळी वाटणारी इच्छा केतकीच्या रूपाने पूर्ण झाली आहे ताई. त्यामुळे हे ऋणी उपकार हे जडजड शब्द कशासाठी? आपण बहिणी बहिणी आहोत ना. राजश्री डोळ्यातील अश्रूंना मध्येच थांबवत बोलत असते. तसे दीपा तिला मिठी मारते आणि दुरूनच पाहत असलेले राजवीर रणवीर व तात्या कृतकृत्य होतात या मिलनाने. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत या विचाराने. आता हे राम भरत मिलन जर झालं असेल तर आपण आपल्या पुढच्या प्लॅनची तयारी करायची का? चिव या दोघींमध्ये येत बोलते. तसं राजश्री हसून तिला डोळा मारते. पुढचा प्लॅन म्हणजे? पण दीपाला मात्र काही कळत नाही या दोघींचं काय शिस्त येते. काही नाही ग ताई, ती आकांक्षा व श्रीबद्दल बोलत आहे. राजश्री हसत बोलते. म्हणजे? राजश्री, चिवलाही त्याची आधीच खबर होती आणि मला नाही. दीपा आश्चर्यकम दुःखी चेहरा करत बोलते. हो, म्हणजे तिला इथं बोलवायचं चिवचीच आयडिया होती. राजश्री हसत चिवच्या खांद्यावर हात ठेवते. तर चिव आपणच किती हुशार अशा फुशारक्या मारत नसलेल्या कॉलरला उडवते. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.